नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ऍडमिशन ऑफ पार्टनर हा तिसरा टॉपिक आपण चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण मीनिंग ऑफ गुडविल आणि गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड या दोन पद्धती बघितलेल्या आहेत. तर आजच्या तासामध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल बघणार आहोत. आता ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजे काय, तर अकाउंटच्या पुस्तकामध्ये गुडविलचं रेकॉर्डिंग कसं करायचं ते बघणार आहोत. तर देअर आर टू मेथड्स of recording goodwill in the books of account while admitting new partner. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या न्यू पार्टनरला ऍडमिशन देतो त्यावेळेस गुडविल रेकॉर्ड करण्याच्या दोन पद्धती आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रीमियम मेथड आणि दुसरी व्हॅल्युएशन मेथड. आता ही जी प्रीमियम मेथड आहे ती पहिल्यांदा बघूयात. ही जी प्रीमियम मेथड आहे या मेथडमध्ये न्यू पार्टनर ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल इन कॅश और इन काइंड. It may be retained in the business or withdrawn by old partners. या मेथड मध्ये काय होतं, तर जो येणारा न्यू पार्टनर आहे तो त्याचा जो गुडविलचा हिस्सा आहे तो कशामध्ये आणतो, कॅश मध्ये आणतो. आणि त्यानं आणलेलं जे गुडविल आहे ते बिझनेस मध्ये तसंच रिटेन केलं जातं, म्हणजे तसंच ठेवलं जातं. किंवा ओल्ड पार्टनर्स ते काय करतात, विड्रॉ करतात. आता एक लक्षात ठेवा, येणारा जो न्यू पार्टनर आहे तो गुडविल आणतो आणि त्यानं आणलेलं जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. कुठल्या रेशो मध्ये, सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर या प्रीमियम मेथड मध्ये ट्रान्झॅक्शन आणि त्याच्या जर्नल एंट्री बघूया. तर प्रीमियम मेथड मध्ये फर्स्ट काय आहे, समजा ट्रान्झॅक्शन आहे. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटेन इन द बिझनेस. समजा न्यू पार्टनरने त्याचा जो शेअर ऑफ गुडविल आहे तो कशामध्ये आणलेला आहे, कॅश मध्ये आणलेला आहे. आणि इट इज रिटेन इन द बिझनेस, आणि ते बिझनेस मध्ये काय केलेलं आहे, रिटेन केलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे. मग काय जर्नल एंट्री होती, तर फर्स्ट जर्नल एंट्री काय होईल, त्यानं गुडविल कशामध्ये आणलेला आहे, कॅश मध्ये. मग फर्स्ट जर्नल एंट्री काय होईल बघा, कॅश और बँक अकाउंट डेबिट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही पहिली जर्नल एंट्री होईल. नॅरेशन काय येईल, being goodwill brought by new partner. ही फर्स्ट जर्नल एंट्री झाल्यानंतर आता सेकंड जर्नल एंट्री काय होईल, हे गुडविल काय केलेलं आहे आपण, अँड इट इज रिटेन इन द बिझनेस. बिझनेस मध्ये काय केलेलं आहे, रिटेन केलेलं आहे, तसंच ठेवलेलं आहे. मग असं जेव्हा रिटेन केलं जातं तेव्हा ते गुडविल म्हणजेच त्या गुडविलची अमाऊंट ओल्ड पार्टनर्स मध्ये सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. मग त्यावेळी जर्नल एंट्री काय होते, तर गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट, goodwill account debit to all partners capital or current account, all partners capital or current account. म्हणजे हे जे गुडविल आणलेलं आहे त्यानं ते ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल और करंट अकाउंटला काय केलं जातं, क्रेडिट केलं जातं. नॅरेशन काय येईल, being goodwill distributed among old partners. आणि हे जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये कुठल्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, तर सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. कुठल्या रेशो मध्ये, सॅक्रिफाईस रेशो मध्ये. त्यांनी ज्या प्रमाणात सॅक्रिफाईस केलेला असेल न्यू पार्टनरसाठी त्या प्रमाणात हे जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. तर बघा तुमच्या लक्षात आलं का, जेव्हा न्यू पार्टनर गुडविल आणतो कॅश मध्ये आणि ते बिझनेस मध्ये रिटेन केलं जातं तेव्हा दोन जर्नल एंट्री होतात. पहिली जर्नल एंट्री होते त्याने कॅश मध्ये गुडविल आणलेल्याची, आणि दुसरी जर्नल एंट्री होते ते जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं इन द सॅक्रिफाईस रेशो मध्ये. बघा ठीक आहे, कळालं. आता दुसरं ट्रान्झॅक्शन काय आहे, समजा व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आता न्यू पार्टनरने त्याचा जो शेअर ऑफ गुडविल आहे तो कशामध्ये आणलेला आहे, कॅश मध्ये आणलेला आहे, आणि ओल्ड पार्टनर्सने ते काय केलेलं आहे, विड्रॉ केलेला आहे. मग फर्स्ट जर्नल एंट्री काय होईल, त्याने कॅश मध्ये गुडविल आणलेल्या याची काय जर्नल एंट्री होईल सांगा, कॅश और बँक अकाउंट डेबिट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही पहिली फर्स्ट जर्नल एंट्री होईल. आणि नॅरेशन काय येईल, बीइंग गुडविल ब्रॉट बाय न्यू पार्टनर इन कॅश. आता सेकंड जर्नल एंट्री काय होते, त्यानं हे जे आणलेलं गुडविल आहे ते पहिल्यांदा ओल्ड पार्टनरच्या अकाउंटवर काय करायचं, क्रेडिट करायचं. मग त्याची जर्नल एंट्री काय होते, तर गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू
कॅपिटल ऑर करंट अकाउंट. कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आता इथं करंट अकाउंट का म्हणलेलं आहे, इथं आपण कॅपिटल किंवा करंट अकाउंटला का रेकॉर्ड करतोय. जर फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर आपण काय कुठला अकाउंट ओपन करतो, करंट अकाउंट ओपन करतो. मग अशा वेळी करंट अकाउंटला ते गुडविल काय करायचं, ट्रान्सफर करायचं. बघा जर्नल एंट्री काय झाली, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. कुठल्या रेशो मध्ये, तर सॅक्रिफाईस रेशो मध्ये. नॅरेशन काय लिहिणार इथं तुम्ही, बीइंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमॉंग ओल्ड पार्टनर्स. थोडक्यात या मेथड मध्ये, प्रीमियम मेथड मध्ये होतं काय, तर जो न्यू पार्टनर आहे तो न्यू पार्टनर त्याचा जो गुडविलचा हिस्सा जो आहे तो कॅश मध्ये आणतो आणि त्यानं जे गुडविल आणलेलं आहे ते कुणामध्ये वाटलं जातं, तर ओल्ड पार्टनर्स मध्ये. आणि कुठल्या रेशो मध्ये, सॅक्रिफाईस रेशो मध्ये वाटलं जातं. बघा आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन जर्नल एंट्री झाली. पहिली जर्नल एंट्री झाली त्याने कॅश मध्ये गुडविल आणलेल्याची. दुसरी जर्नल एंट्री झाली कुठली, आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये ते गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं. आता तिसरी जर्नल एंट्री काय होईल, ते इथं काय सांगितलंय, अँड इट इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. हे जे गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ओल्ड पार्टनर्स मध्ये ते त्यांनी काय केलेलं आहे, विड्रॉ केलेलं आहे. अशा वेळेला तिसरी जर्नल एंट्री काय होते, तर सी एकदा लिहिलेलं आहे बघा इथं मी, ओल्ड पार्टनर्स. आता गुडविल काय करतात, ओल्ड पार्टनर्स विड्रॉ करतायत ना. मग ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. टू कॅश ऑर बँक अकाउंट. बघा जेव्हा ओल्ड पार्टनर्स गुडविल विड्रॉ करतात तेव्हा जर्नल एंट्री काय होते, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. नरेशन काय येणार, बीइंग गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आणि त्यांनी ऍक्च्युली जे काही गुडविल विड्रॉ केलेलं असेल, जी काही विड्रॉ केलेली असेल अमाऊंट, ती अमाऊंट इथं येईल. तर जेव्हा न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविल आणतो आणि ते ओल्ड पार्टनर्स विड्रॉ करतात तेव्हा तीन जर्नल एंट्री होतात. पहिली जर्नल एंट्री होते न्यू पार्टनरने कॅश मध्ये गुडविल आणलं त्याची. दुसरी जर्नल एंट्री होते ते ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटलं त्याची. आणि थर्ड जर्नल एंट्री होते ओल्ड पार्टनर्सने ते गुडविल काय केलं, विड्रॉ केलं. आता बघा थर्ड ट्रान्झॅक्शन काय आहे, when new partner brings his share of goodwill in cash and it is paid to all partners privately. आता न्यू पार्टनरने त्याचं जे गुडविल आहे ते कॅश मध्ये आणलेलं आहे, पण इट इज पेड टू ऑल पार्टनर्स प्रायव्हेटली. त्यानं ओल्ड पार्टनर्सला कसं पेड केलेलं आहे, प्रायव्हेटली पेड केलेलं आहे. मग अशा वेळी जर्नल एंट्री होत नाही. जर तो प्रायव्हेटली पेड करत असेल तर जर्नल एंट्री होणार नाही. मग इथे लिहिते नो एंट्री इज रिक्वायर्ड टू पास. म्हणजे जर न्यू पार्टनर ओल्ड पार्टनर्सला प्रायव्हेटली गुडविलची अमाऊंट पेड करत असेल तर एंट्री पास करण्याची आवश्यकता नाही. ही पहिली मेथड झाली आपली कुठली, प्रीमियम मेथड. प्रीमियम मेथड मध्ये पुन्हा एकदा सांगते, न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणतो आणि ते गुडविल ओल्ड पार्टनर्स मध्ये सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ठीक आहे, आता दुसरी मेथड बघूया. आता व्हॅल्युएशन मेथड. आता ही जी व्हॅल्युएशन मेथड आहे या मेथड मध्ये न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग ही शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे व्हॅल्युएशन मेथड मध्ये नवीन पार्टनर गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणत नाही. सो ओल्ड पार्टनर्स मेजर द गुडविल ऑफ द फर्म अँड इट इज रेज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे या मेथड मध्ये नवीन पार्टनर गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणत नाही, म्हणून गुडविल काय केलं जातं, अकाउंटच्या पुस्तकामध्ये रेज केलं जातं किंवा क्रिएट केलं जातं. मग ही जी मेथड आहे मग या मेथड नुसार गुडविलचं रेकॉर्डिंग कसं होतं ते बघूयात. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे बघा, when new partner does not bring his share of goodwill in cash and it is raised in the books of firm. म्हणजे न्यू पार्टनर गुडविलची अमाऊंट आणतोय का, नॉट, नाही, आणत नाही. म्हणून गुडविल काय केलेलं आहे, रेज्ड केलेलं आहे. काय केलेलं आहे, रेज्ड केलेलं आहे. मग अशा वेळी जर्नल एंट्री काय होते, तर गुडविल अकाउंट डेबिट. बघा कुठल्या अकाउंटला डेबिट आलेला आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. कुठल्या रेशो मध्ये,
ओल्ड रेशो मध्ये, ओल्ड रेशो म्हणजे जी गुडविलची आपण अमाऊंट क्रिएट केलेली आहे किंवा रेज केलेली आहे ती ओल्ड पार्टनर्स मध्ये ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. नॅरेशन काय येणार? बीइंग गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ दी फर्म. आणि जेव्हा गुडविल रेज केलं जातं, फक्त तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम मध्ये सांगितलं जातं की गुडविल काय केलेलं आहे? रेज केलेलं आहे, अशा वेळी त्या गुडविलची अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिसते. कुठल्या बॅलन्स शीटच्या? न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिसते. न्यू बॅलन्स शीट म्हणजे कधीचा? जेव्हा तुम्ही पार्टनरला ऍडमिशन देता, ऍडमिशन दिल्यानंतर जो बॅलन्स शीट तयार केला जातो तो न्यू बॅलन्स शीट त्या न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिसतं. न्यू बॅलन्स शीट असेट साइड. या मेथड मध्ये दुसरा ट्रान्झॅक्शन काय आहे बघा. व्हेन गुडविल इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ. रेज्ड अँड रिटर्न ऑफ. आता गुडविल काय केलेलं आहे? रेज्ड केलेलं आहे आणि ते केलेलं आहे काय? रिटर्न ऑफ केलेलं आहे. मग अशा वेळी फर्स्ट जर्नल एंट्री काय होईल? तर रेज्ड केलेल्याची जर्नल एंट्री काय होईल? गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट कुठल्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो मध्ये. बघा गुडविल रेज केलेल्याची जर्नल एंट्री सेमच असते. नॅरेशन काय येणार? बीइंग गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ दी फर्म. आता हे जे गुडविल रेज्ड केलं, आता केलेलं आहे पुन्हा काय? ते रिटर्न ऑफ. मग रिटर्न ऑफ जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते ऑल पार्टनर्स मध्ये रिटर्न ऑफ केलं जातं. मग जर्नल एंट्री काय होते? ऑल पार्टनर्स, ऑल पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट. ऑल पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट. कुठल्या रेशो मध्ये? तर न्यू रेशो मध्ये. कुठल्या रेशो मध्ये? न्यू रेशो मध्ये. टू गुडविल अकाउंट. नॅरेशन काय येईल? बीइंग गुडविल रिटर्न ऑफ. तर एक लक्षात ठेवा की जेव्हा गुडविल रेज केलं जातं आणि रिटर्न ऑफ केलं जातं तेव्हा दोन जर्नल एंट्री होतात. पहिल्यांदा गुडविल रेज केलेल्याची आणि दुसरी जर्नल एंट्री कशाची होते? रिटर्न ऑफची होते. रेज केलेलं जेव्हा गुडविल आपण रिटर्न ऑफ करतो तेव्हा ते न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिसत नाही. मग इथं लिहिते बघा, गुडविल विल नॉट अपियर. विल नॉट म्हणलेलं आहे मी. गुडविल विल नॉट अपियर न्यू बॅलन्स शीट. म्हणजे रेज केलेलं गुडविल जेव्हा रिटर्न ऑफ केलं जातं तेव्हा ते न्यू बॅलन्स शीटला दिसत नाही. फक्त तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असेल की गुडविल काय केलेलं आहे? रेज केलेलं आहे, तेव्हाच ते फक्त बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिसेल. रिटर्न ऑफ केल्यावर दिसणार नाही. तर ठीक आहे बघा. आणि आता थर्ड ट्रान्झॅक्शन काय? व्हॅल्युएशन मेथड मध्ये व्हेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ द फर्म इन बॅलन्स शीट. म्हणजे जर गुडविल अगोदरच तुमच्या बॅलन्स शीट मध्ये असेल तर काय केलं जातं? तर अशा वेळेला गुडविलचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. रिव्हॅल्युएशन शब्द काय म्हणला मी? रिव्हॅल्युएशन म्हणजे पुन्हा व्हॅल्युएशन केलं जातं, पुन्हा किंमत काढली जाते. आणि पहिली गुडविलची अमाऊंट आणि रिव्हॅल्युएट केलेली अमाऊंट याच्यातला जो डिफरन्स आहे, याच्यातला जो फरक आहे तो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जातो किंवा मग रिव्हॅल्युएशन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. कधी? जेव्हा गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ द फर्म असेल तेव्हा. मग इथं मी बघा शॉर्ट मध्ये लिहिते, डिफरन्स इज ट्रान्सफर टू. कुठे ट्रान्सफर करायचा? ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. म्हणजे रिव्हॅल्युएट करून आलेला जो डिफरन्स आहे तो तुम्ही ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल और करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार किंवा और कुठे ट्रान्सफर करणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटला ट्रान्सफर करणार और रिव्हॅल्युएशन अकाउंट. याच्यामध्ये अजून एक असं लक्षात ठेवा, इफ गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स अँड न्यू पार्टनर ब्रिंग गुडविल इन कॅश. म्हणजे गुडविल अगोदर तुमच्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये दिसते आणि न्यू पार्टनर पण गुडविलची अमाऊंट आणतोय. अशा वेळी काय केलं जातं?
तर गुडविल काय केलं जातं, राईट ऑफ केलं जातं अपिअरिंग इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे पुस्तकामध्ये जी गुडविलची अमाऊंट आहे अगोदरच ती काय केली जाते, राईट ऑफ केली जाते ओल्ड पार्टनर्स मध्ये. रेड पेनने लिहिते राईट ऑफ गुडविल in books of the firm in old partners. म्हणजे अशा वेळी गुडविल काय केलं जातं, राईट ऑफ केलं जातं ओल्ड पार्टनर्स मध्ये. ठीक आहे. बघा मग आजच्या तासामध्ये आपण काय बघितलेलं आहे, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. त्याच्यामध्ये दोन पद्धती बघितल्या, फर्स्ट प्रीमियम मेथड आणि दुसरी कुठली मेथड बघितली, व्हॅल्युएशन मेथड. प्रीमियम मेथड मध्ये न्यू पार्टनर गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणतो आणि ती अमाऊंट ओल्ड पार्टनर्स मध्ये काय केली जाते, डिस्ट्रीब्यूट केली जाते. आणि व्हॅल्युएशन मेथड मध्ये न्यू पार्टनर गुडविलची अमाऊंट कॅश मध्ये आणत नाही, मग गुडविल अशा वेळी काय केलं जातं, रेज केलं जातं, रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म. गुडविल रेकॉर्डिंग करण्याच्या ज्या जर्नल एंट्री आहे त्या तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्या नोट्स काढा. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला विचारा. हे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहेत ते जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुढच्या तासामध्ये आपण रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स आणि लायबिलिटीज बघणार आहोत. तर ठीक आहे, मग इथे मी थांबते. थँक्यू.